एकादशीसाठी स्पेशल साबुदाणा खिचडी बघणार आहे। साबुदाणा खिचडी म्हटली म्हणजे सर्वांना आवडते, स्पेशली लहान मुलांना। पण ही साबुदाणा खिचडी एकदम मोकळी मोकळी आणि परफेक्ट होण्यासाठी आपण जो साबुदाणा भिजवतो योग्य रीतीने भिजवला गेला पाहिजे, म्हणजे साबुदाणा खिचडी ही आपली व्यवस्थित मोकळी मोकळी होईल आणि खायला देखील टेस्टी लागेल। त्याच्यासाठी साबुदाण्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। ते पाणी आता 1 ते 2 पाण्याने आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ, म्हणजे त्याच्यात जी काही धूळ असेल किंवा काही खराब असेल ते सर्व निघून जाईल। त्यानंतर आता साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, जे आपण रात्रभर ठेवणार आहे साबुदाणा भिजवायला। तर यात मी बघू शकता जास्तीचं पाणी घातलेलं आहे, म्हणजे रात्रभर आपला साबुदाणा व्यवस्थित त्या पाण्यामध्ये भिजेल। आता हे रात्रभर आपण झाकून ठेवूया। रात्रभर साबुदाणा भिजवल्यानंतर म्हणजे 7 ते 8 तासानंतर साबुदाणा हा मस्त भिजून झालेला आहे, एकदम मऊसूत झालेला आहे आणि मोकळा मोकळा देखील आहे, थोडा देखील गचगच राहिलेला नाही आहे। ह्या साबुदाण्याची खिचडी लहान मुलांपासून ते म्हातारे लोक देखील अगदी आवडीने खाऊ शकतील। त्यात इतकी मऊ बनते ही खिचडी आणि टेस्टी देखील बनते। तर आता मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की नाही त्यासाठी मी जिरं घातलं होतं, तर तेल गरम नव्हतं। आता तेल गरम झालेलं आहे, तर मी यात जिरं घातले। तुम्ही जर जिरं खात नसाल उपवासाला तर जिरं घालू नका। तर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मी लागतं तसंच तेल घातलेलं आहे, जास्तीचं तेल घालू नका कारण खिचडी ऑइली होते नाहीतर। आता मी इथे हिरवी मिरची वापरण्याऐवजी ज्या हिरव्या मिरच्या आपल्या लाल झालेल्या असतात त्या वापरलेल्या आहे। ह्या वापरून बघा एकदा भाजीमध्ये, साबुदाण्याच्या खिचडीमध्ये, तर त्याची चव ही भन्नाट लागते। तर आता ह्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे। याची भाजी देखील खूप छान लागते, मसाल्याची भाजी करा तुम्ही किंवा भेंडीची कोरडी भाजी करा, खूप छान लागते। त्यानंतर मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे। थोडा बटाटा खिचडीत टाकला आहे आणि थोडा बटाटा धवलसाठी ठेवते, कारण त्याला बटाटे प्रचंड आवडतात। तर आता उकडलेला बटाटा व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर आता मी इथे घालते आहे साबुदाणा जो आपण भिजवलेला आहे। आता बघू शकतात तुम्ही साबुदाणा घातल्यानंतर खाली थोडंही तुम्हाला पाणी दिसणार नाही किंवा साबुदाणा एकमेकांना चिकटलेला दिसणार नाही, एकदम मऊ मऊ झालेला आहे। त्यावर आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट देखील घालताना तो शेंगदाण्याचा कूट हा बारीक नको एकदम, आणि जाडसर पण नको, कारण बारीक असला तर तो पूर्ण कढईला किंवा पॅनला चिटकू शकतो आणि जाडसर असला तर तो साबुदाणा चिकटणारच नाही, त्यामुळे साबुदाण्याची खिचडी टेस्टी लागत नाही। तर मीडियम आपल्याला शेंगदाण्याचा कूट हवा आहे की जो आपल्या साबुदाण्यांना आणि बटाट्यांना चिटकेल। तर आता व्यवस्थित आपण साबुदाणा परतून घेणार आहोत, म्हणजे आपल्या शेंगदाण्याचा कूट आणि मीठ हे बटाट्यांना साबुदाण्यांना व्यवस्थित लागेल। खिचडीमध्ये आपण आता हा सिक्रेट पदार्थ घालणार आहे, तो आहे आमचूर पावडर। ही आमचूर पावडर घातल्यानंतर तुम्ही एकदा साबुदाण्याची खिचडी टेस्ट तर करून बघा। एकदा जर टेस्ट केली तर तुम्ही पुन्हा बिना आमचूर पावडरशिवाय साबुदाण्याची खिचडीच कधी बनवणार नाही। तर आता मस्तपैकी साबुदाण्यांना आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। एकदा परतून घेतलेले आहे, पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि आता 4 ते 5 मिनिटांनंतर गॅस बंद केलेला आहे। तर बघू शकतात मस्त अशी आपली साबुदाण्याची खिचडी आता रेडी आहे, एकदम मोकळी मोकळी। मी इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे, तुम्ही जर खात नसाल तर घालू नका। लाल मिरची आणि आमचूर पावडर घालून एकदा साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया लवकरच, बाय बाय।